सध्या आमची मकर संक्रांतीची डेकोरेशनची तयारी चालू आहे. तर आता बघूया, ती आता एक मेन टास्क आहे आमचा. ट्राय करते असं माहिती आहे होणार की म्हणून ही आता कॅमेराच्या मागेची परत आहे. अक्षर एकदम ये क्या हुआ इधर. तर नाही आहे की रेडीमेड आणलं. छोटी पतंग ते बघू शकतात. आता चायडे आहे. एक्सप्लेन करून टाइमच नव्हता. पहिली मकर संक्रांत असं एकदम गाजवली आहे असे वाटतंय. हॅपी मकर संक्रांत. हॅलो. तर हा ऍक्च्युअल मकर संक्रांती ब्लॉग, शॉपिंग ब्लॉग झाला आता. तर तुम्ही बघितलंच नाही की डेकोरेशन ह्याच्या नंतर येईल. सध्या आमची मकर संक्रांतीची डेकोरेशनची तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही असा तुम्ही बघू शकतात आम्ही असं म्हणजे थोडं चाललं आहे डेकोरेशन. अजून थोडं एक मेन अशी आम्ही इकडे ब्लॅक पतंग आणली आहे. त्या ब्लॅक पतंगावर आम्हाला मेन म्हणजे आमचं असं नाव लिहायचं आहे हलव्याने. तर आता बघूया, ती आता एक मेन टास्क आहे आमचं राहिलं. सध्या आम्ही असं थोडंफार सिम्पल आहे पण थोडं चांगलं वाटतं असं काहीतरी आम्ही डेकोरेशन केलं आहे. अजून थोडं बाकी करायचं. तर हे मी हलवा आणला आहे. ह्याला हलवाच बोलतात म्हणजे कधी कधी याला खोटाना बोलतात. कन्फ्यूज झालेलं मी काय बोलतो का मला. आणि सध्या मी असं सॅम्पल पतंगवर ट्राय करतोय असं माहिती आहे होणार की म्हणून एक पतंग आम्ही 2 पतंग आणले आहेत. आधी जरा सॅम्पल याच्यावर ट्राय करतो. एक अशी आहे, अशी वाली एक आहे आणि एक प्लास्टिक. मला चला इथं पण ट्राय करूया आधी होतात की नाही ते. ही आता कॅमेराच्या मागे जी परत आहे ही जरा मदत येईल. आपल्याला असं लावायचं ना. आधी फेविकॉलनी करावं लागेल. एक काम कर, पेन्सिल आण. पेन्सिल आण. कुठे चेंज झालेलं आहे आमचं. दिसतंय का. हॅलो आंटी. नाही असं नाव लिहिलेलं आहे आधी. तुझं नाव दिसत नाही. दिसतंय. ठीक आहे. अक्षर एकदम सुंदर आहे. पेननी असं की फेविकॉल क्लासी. बघूया स्वप्न येतोय का. इथं सर्वच चिपकलं वाटते. हो आलाय. ये क्या हुआ इधर. पता नहीं क्या हुआ, देखते हैं अभी. आलाय ना. आलाय ना. ठीक है चल.
डेकोरेशन काय काय केलंय? हे आम्ही स्वतः केलं आहे. हे स्वतः म्हणजे काय केलं त्याच्यामध्ये? स्वतः काय तू बघितलं असेल ना, प्रोसेस तर दाखवली फक्त सांग तसं काय केलंय, कसं कळणार? काही नाही, ग्ल्यूनी स्वप्नील प्राजक्ताची मकर संक्रांत म्हणजे आम्ही असं रेडीमेड नाही आणलंय, आम्ही बनवलंय. असं काय काय वाटेल की आम्ही रेडीमेड आणलंय, पण खूप एफर्ट्स आय गेस 2 तास लागले. 2 तास लागले. नाही वाटत तर नाहीये की रेडीमेड आणलं. विकी भाईना वाटलं ना विकी भाई रेडीमेड आणलं. हा मग चांगलं झालंय म्हणजे याचा अर्थ जरासं. ओके ठीक आहे. मग हे आणि हे माझ्या हळदीच्या वेळेचं आहे. हे दोन पण माझ्या हळदीच्या वेळेचं. हे आम्ही रात्री बनवलंय दोन्ही. ते छोटी पतंग ते बघू शकता, त्याची आयडिया आहे. आणि थोडी वर फिरकी पण आहे. सो असं काही होतं आमचं. वेलकम बॅक. म्हणजे असं वाटतं आम्ही थकलेत. काही ब्लॉग नाही केला असं वाटतं. आज फक्त व्हिडिओज दाखवल्या तुम्हाला, कारण थोडा पण टाइम नव्हता जास्त. एक्सप्लेन पाहिजे नीट करू शकते. काय एक्सप्लेन करू, टाइमच नव्हता. एवढ्या बायका एकत्र आल्या ना तर काहीच समजलं नाही कोणाला काय देऊ, हे देऊ ते देऊ ते देऊ. एकदम गर्दी झाली, खूप गर्दी झाली. समजत होतं आम्ही पाणी करायला लागलो. अरे यार नाही देतो का, ह्याला हे दिलं की नाही हे पण विसरून गेली मी की अरे. आणि आधी आम्ही खूप चिल होते 8 पर्यंत की अजून कोण नाही आले. ऍक्च्युली बिग डे होता, थोडा वर्किंग डे, त्यामुळे सर्व नंतर मग जे आले की एकदम धावपळ. पण खूप सही झालं. म्हणजे बेस्ट थिंग की सर्वांना आमचं डेकोरेशन आवडलं की म्हणजे हे पण आवडलं, प्लस प्रायताची आवडलंय. तर डेकोरेशन म्हणजे असं वर्थ होतं. प्लस आमची अशी म्हणजे प्रायता जास्त मेहनत माझी तर थोडीफार, पण 2 hours मेहनत ही वाली. अरे हा ती पण सर्वांना खूप आवडली. तर मस्त होतं. बाकी तुझा कार्यक्रम पण खूप. तर मी पहिली मकर संक्रांत असं एकदम गाजवली आहे अशी वाटतंय की पहिली मकर संक्रांत.
तो सही आहे. चलो भेटूया आता. लास्ट येस लास्ट. पहिला होता तर घ्यायलाच नाही मिळालं. मी तुम्हाला दाखवणार होतं ऍक्च्युली की मेकअप नंतर लुक वगैरे काहीच नाही, फक्त मेकअप. नाही दाखवलं ताई आली आहे. हॅलो बोलली तेव्हा नाही ते तर नॉर्मल असं काहीच नाही घेतलंय, कारण आम्हाला फोटो व्हिडिओ काढायचे होते. त्यामुळे थोडा 5:30-6 वाजले होते. आम्हाला लवकर जायचं होतं खाली लाईट मध्ये. हा तर त्यामुळे गळ्यामध्ये असं होतं. हा दागिने पण खूप आवडले तिचे. म्हणजे आम्ही तुम्हाला शॉपचा एकदा ऍड्रेस ज्यांना पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. त्यांचा फ्युचर प्लॅन असतील जे नंतर आता लग्न करणार आहे ज्यांची फर्स्ट मग नका असेल त्यांनी या शॉपमध्ये जा. खूप आवडलेत खूप लोकांना, म्हणजे तिचे दागिने पण आवडले. सो माझा हार पण आवडला, एक मे हार पण आवडला की बाई ह्याने पण काहीतरी घातलंय. अरे अशा प्रकारे आमची पतंग पडत होती. खूप एफर्ट्स आहे, खूप एफर्ट्स आहे पतंग लावायला. पतंग पडत. ओके चलो बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग.